हे सडू ऐक ना, ऑनलाईन वर काहीतरी मिळालंय मला. काय? ब्लू बर्ड हॉटेल. हे कुठे आहे आता? उटी मध्ये. हे उटी बिटी नको यार. काय रे तू? उटी काय उटी, एवढं लांब. हे बघ कसलं भारी. काय मस्त आहे बघ. हे गोव्यातली आहे, छान प्रॉपर्टी आहे ही. उटी झालं, गोवा झालं, आता एखादं जंगल बघ. काय तू, हे काम कर, मॉलदीव्सला जा. हा, मस्त निळा समुद्र आणि तिकडे ना तुम्ही स्नॉर्कलिंग पण करू शकता, पॅरासेलिंग करू शकता, असं सबमरीन मधून डीप सी मध्ये जाऊ शकता. असे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत तिकडे. आयलंड वर ना फक्त तुम्ही दोघं. वाव. एक मिनिट, तू माझं प्रपोजचा इव्हेंट प्लॅन करतेस की कुठलं ऍक्टिव्हिटी किंवा ट्रेकिंग प्लॅन करतेस? काय काय यार हे सगळं कशाला? आपलं देवनिका कॅफे काय वाईट आहे? काय देवनिका कॅफे? हे आपल्या घराच्या बाजूचं वालं? येस, तेच. सडू, तिकडे सगळेजण तुला ओळखतात, तुला काय प्रायव्हसी मिळणार आहे? मला कुठे हवी आहे प्रायव्हसी? म्हणजे हे बघ, काय तिच्या आयुष्यातल्या ज्या ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्या माझ्यासाठी महत्वाच्या व्यक्ती आहेत. त्या सगळ्यांसमोर मला तिला प्रपोज करायचंय. ओके. मला ना त्या दिवसाचा एक सोहळा प्लॅन करायचा आहे. म्हणजे आपण दसरा दिवाळी कशी साजरी करतो तसं सोहळा झाला पाहिजे, एकदम मोठा. तिची महत्वाची माणसं असतील, माझी महत्वाची माणसं असतील, या सगळ्यांसमोर मी तिला प्रपोज करणार. हो सोडू, मी असा विचारच नाही केला. खरं तर सगळेच असं प्रायव्हसी मध्ये प्रपोज करतात ना. हे किती कमाल असेल ना. तिला किती स्पेशल फील होईल की तिच्या सगळ्या महत्वाच्या माणसांच्या समोर तू तिला प्रपोज करणार. म्हणजे काय ब्रिलियंट आयडिया. मेसेज वाच. आत्ता केला? चला बाय. विक्रांत सरांचा मेसेज. हॅलो, मी विक्रांत देशमुख. येस. आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्या स्वप्नातला माणूस आपल्याला भेटावा, त्याच्या सोबत आपण आपलं आयुष्य घालवावं. अशाच माझ्या स्वप्नातल्या परीला मला तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने विचारायचं आहे. नॉट बॅड. थँक्यू. मला प्रपोज नाही करायचंय. वाच वाच. मला प्रपोज नाही करायचं, प्रॉमिस करायचं. माझं सगळं आयुष्य तिच्या सोबत जोडीनं जगायचंय. हसायचंय, रडायचंय, रुसायचंय, फक्त तिच्या जोडीनं जगायचंय. कधी पडलो, कधी धडपडलो, सावरायचंय. वाहण्याच्या क्षणी आवरायचे. तुझ्यात मला आणि माझ्यात तुला पाहायचं. मला आयुष्यभर तुला जपायचे. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मला तिला विचारायचं. वाव, विक्रांत सर, रॉक. माय हिरो, आय लव्ह यू. व्हॉट? विक्रांत सर प्रपोज करणार? अरे वा विकी, मला वाटलं नव्हतं तू इतका रोमॅन्टिक आहेस. नाही का असं करतो. विक्रांत सरांचं काय चाललंय? काय प्रपोज डेटचे कसले मेसेज पाठवतात? काय समजतात काय स्वतःला? आय हेट हिम. गुड मॉर्निंग.
आई इतकी फ्रेश आणि हॅपी. देवा गायब झाल्यापासून पहिल्यांदाच हिला इतकं खुश बघतोय मी. हिला काय झालं अचानक? ब्रेकफास्ट करूया. ए हॅलो, कसला विचार करतोस? तुझ्याशी बोलतेय मी. कुठे आहे लक्ष? आई ते मला तो मेसेज. विकीचा मेसेज? हो माय गॉड, त्याने तुला पण पाठवलं? सो स्वीट ऑफ हिम ना. याचाच अर्थ तो तुलाही तितक्याच जवळचा समजतोय. आई मला तुझ्याशी बोलायचंय. आता ऐक ना, आता मला खूप महत्वाचं काम आहे. आपण बोलूया ना नंतर. असा काय फरक पडणार आहे? नंतर बोलूया. पिंकी, आई ब्रेकफास्ट रेडी आहे का? हॅलो सत्या, मला लगेच भेट. हो. न खाताच गेला. माय गॉड, काय हा मुलगा न खाता गेला. अगं मोनिका, एवढे लवकर कुठे चाललीस? आणि बसून तरी खा, ठसका लागेल ग. ऐक ना, मी खूप घाईघाईत आहे. असं जाता जाता संपवते ना सँडविच. हे बघ, मला तुझ्याशी बोलायचं. आपण नंतर बोलूयात प्लीज. मला खूप महत्वाचं काम आहे आई, प्लीज. अगं पण माझं तुझ्याशी बोलणं तितकंच महत्वाचं आहे. माहितीये मला. कम ऑन आई, मला माहितीये तुझं काय महत्वाचं बोलणं असणार आहे ते. हे बघ आई, माझा हरवलेलं मला कधी मिळणार आहे मला नाहीये माहिती, पण दुसऱ्या कोणाला तरी आनंद मिळवून देण्याचा आनंद तरी मला मिळू दे. अगं प्लीज आई, आय लव्ह यू. मी सगळं आल्यावर सगळं तुझं ऐकणार आहे मी. बाय. मोनिका, नेहमी दुसऱ्याचाच विचार करणार, स्वतःचा विचार केव्हा करणार आहे मुलगी? तुझ्याच्याने ना काहीच होणार नाही. तू इथे देवा देवा करत बस आणि तिकडे तो विक्रांत सर तो आईला पळून अमेरिकेला घेऊन जाईल. अरे कबीर बाबा, आपण ट्राय करतोय ना. शपथ, हा भाई पण असा अंडरग्राऊंड झालाय ना की आपले टिपर पण काय करू शकत नाही. अख्खी गँग कामाला लावली आपण, पण त्याची खबरच भेटत नाही. आईला ना नेमकं याच टायमिंगला गायब व्हायचं होतं. आणि हेच करेक्ट टायमिंग ना तो विक्रांत सर साधणार. अरे मला तर सरळ सरळ दिसतंय पुढे काय होणार आहे ते. आज आई इतकी उत्साहात होती, मी तर एक क्षण तिला ओळखलंच नाही. म्हणजे एवढी कसली एक्साइटमेंट, आणि त्यात तो विक्रांत. आय मीन विक्रांत सर. हे टीम हे कॉलर, अरे असं चिडून काही होणार आहे का? ये बघ, तू टेन्शन नको घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. विक्रांत आणि डॉलीबाईंना आपण एकत्र नाही येऊ देणार. पण कसं काय करणार आहेस तू? ये बघ, जे जे होईल तो सगळा प्रयत्न करायचा. बोल, आहे मंजूर? डन. आता विक्रांत सरांना आणि आईला एकत्र न येऊ देण्यासाठी आपण जे जे शक्य होईल ना ते सगळं करायचं. आय मीन ऍटलीस्ट देवा येईपर्यंत तरी ना विक्रांत सरांना पुढे न जाऊ देण्याची जबाबदारी आपली. काय चालतंय, डन. अजून काय राहिलंय? लिहिलंस का पटकन? हो रे. काय राहिलं? अजून काहीतरी राहिलंय यार. सडू. काय राहिलंय? गिफ्टचं काय केलंस? शिट. एवढं टेन्शन घेऊ नकोस, मी केलंय ऑर्डर. खरंच सो स्वीट यार. तू नसतीस तर काय झालं असतं माझं. बस बस बस, एवढं कौतुक करायची गरज नाहीये. ओके. आणि काय काय करायचं सांग. आणि बाकीचं मी सगळं सॉर्ट करतो. तू माझ्यासाठी एक काम करणार. काय? प्रपोज रिंग सिलेक्ट करशील. सॉरी. म्हणजे तू रिंग अजून घेतली नाहीये सडू. तुला असं नाही वाटत आहे का की तेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे म्हणून? म्हणजे बाकी काही नसलं तरी चालेल, पण एक बेसिक रिंग तर हवी आहे ना. अगं हो, मी करायला हवं ते. मी काही सॅम्पल्स आणलेले आहेत. हे सॅम्पल आहेत. यातलं एक निवड ना तू. तुझ्या आवडीचं कुठलंही चालेल. अरे पण तुझ्या स्पेशल साठी तूच रिंग नाही का घेतली पाहिजेस? नको ते. पुरुषांना यातलं काही कळत नाही, नंतर आयुष्यभर ऐकून घ्यावं लागेल मला. म्हणून म्हटलं की तू ऐक, मी शॉर्टलिस्ट करते, तरी फायनल कॉल तुझा. हो, पण तू बघ. हो, तुला विश्वास नाहीये का माझ्यावर? नाहीये. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. येस. हा, तुला काहीतरी महत्वाचं काम काहीतरी राहिलंय. प्रेमात पडल्यावर लोकांना वेट लागतं, हे करेक्ट आहे. सत्या चल.
मी निघतो, आपण डिटेल मध्ये नंतर बोलू. काय झालं? मी आले म्हणून निघालायस ना? पण डोंट वरी, मी काहीही बोलणार नाही, भांडणारही नाही आणि एकही प्रश्न विचारणार नाही. बस ना बस. बघ, मला एक इम्पॉर्टंट काम आठवलंय, मी ते करून आलोच. कबीर थांब. काय झालंय कबीरला? कुठे काय? कुठे काय? मग असा का वागतोय तो? मला टाळतोय का? आता आपल्याला काय माहिती, आपल्याला तर नॉर्मलच दिसतोय तो. त्याचं वागणं तुझ्यासाठी नॉर्मल असेल पण माझ्यासाठी नाहीये ना. एवढं सगळं माहिती आहे तुला, मग तो तुझ्याशी का बोलत नाही हे पण माहिती असेल ना. पॅनिक झाला असेल. विक्रांत सरांचं इन्व्हिटेशन आलेलं दिसतंय, निमंत्रण पत्रिका. कसलं निमंत्रण? त्यांची प्रपोज डेट आहे ना, त्याचंच इन्व्हिटेशन. काय बोलते तू? कबीर आपल्याला असं काय पण बोलला नाही. त्याला सांगायला वाईट वाटत असेल ना, म्हणून त्याने सांगितलं नसेल. पण मी सांगतेय ना, तुझ्या कॅफेमध्ये एवढा मोठा इव्हेंट आहे आणि तुलाच माहिती नाही, कसं शक्य आहे? ए काय पण काय बोलते तू राधा, उगाच काय पण फेकू नको. अरे हवं तर कबीरला विचार, देवोनिका कॅफे हाच ऍड्रेस आहे. अजून काय हवंय? पण कसली भारी ऍक्टिंग करतोस सत्या काका तू. म्हणजे सगळं माहिती असून सुद्धा कबीर समोर काहीच माहिती नाहीये असं दाखवायचं, कमाल आहे. हे बघ, आपल्याला ही फालतूची बडबड नकोय आणि सगळ्या गोष्टींमध्ये तुझा सडका भेजा चालवलाच पाहिजे, असा काय नियम आहे काय? अरे राग आला तुला? पण खरंच इव्हेंट इथेच आहे. आता कॅफेच्या ओनरलाच माहिती नाही म्हणजे जरा आश्चर्यच आहे. पण येईल, तुला इन्व्हिटेशन येईलच. कारण देवोनिकाच नसेल तर फंक्शन कसं होईल, हो ना? शपथ, देवाबाईच्या देवोनिका कॅफेमध्ये देवाबाईचं ज्यांच्यावरती लव आहे त्या डॉली वहिनींना हा विक्रांत इथे प्रपोज करणार. सॉलिड डेअरिंग आहे याची. बाउन्सरवर बाउन्सर भेटतायत आपल्याला, डोकंच काम करत नाही आपलं. नाही 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 सत्या, असं गप्प बसून चालणार नाही. आता हातपाय मारायला पाहिजे. या विक्रांतच्या गाडीला ब्रेक लावायलाच हवा. जायला करणार काय आपण? काय बोलली राधा? गर्लफ्रेंड मेसेज मिळाला? हो मिळाला. कमाल लिहिलाय रे. कोणी लिहिलाय? अरे ऑफकोर्स मीच लिहिलाय. क्या बात है, म्हणजे प्रगती आहे तर. बरं मोनिका काय म्हणते? मोनिका मला माझ्या कामामध्ये खूप मदत करते, पण हे तिला माहित नाहीये की हे सगळं तिच्यासाठी आहे. काळजी घे बाबा, तिला काही कळून देऊ नको. अजिबात नाही, तिला यातलं काहीही कळणार नाही. बस. गुड गुड. चल भेटूया नंतर. बाय बाय बाय. तू तू कधी आलीस? आजी, कोणाला काय कळू द्यायचं नाहीये. तू गोड कर ना काहीतरी आज खायला. चांगल्या कामाची सुरुवात गोड खाऊन करायची असते. चांगलं काम म्हणजे कोणाचं चांगलं काम? कसलं चांगलं काम? आजी सांगा ना प्लीज प्लीज. काही नाही काही नाही. आजी सांगा ना प्लीज, सांगा ना. म्हणजे कबीर दादांची गुड न्यूज आहे की मोनिका मॅडमची गुड न्यूज आहे? सांगा ना आजी, सांगा ना. ऐगो काय झालं आजी? अगं मला चक्कर आल्यासारखं झालं. काहीतरी खायला देतेस? काही लगेच सांगते. थँक गॉड. विक्रांतचं मोनिकावर खूप प्रेम आहे. त्याचं प्रेम त्याला मिळू देत रे देवा. देवा देवा देवा. कुठे गेला कबीर? कळत पण नाहीये. परत एकदा फोन ट्राय करते. उचल उचल कबीर, प्लीज फोन उचल. कुठे शोधायचं याला? राधा, प्लीज कम इन. येस मॅम. सॉरी, मी ते ऍक्च्युली. नाही, दॅट्स ओके. बसा ना जरा. सॉरी, पण तुम्ही बिझी नाही आहात ना? नाही मॅम, बोला ना, काय काम होतं? मला प्लीज
रिंग चूज करायला हेल्प करता का? रिंग कोणासाठी? ते माझी एक मैत्रीण आहे तिच्यासाठी. या शुअर, मी नक्की मदत करेन तुम्हाला रिंग सिलेक्ट करण्यासाठी. म्हणजे तिला ना ती रोजच हातात घालायची, त्यामुळे कन्व्हिनियंट असली पाहिजे आणि दिसायला पण छान. ऑफकोर्स. हा विकी, प्लीज, तेच तर करतेय ना मी. हा, ओके ओके ओके, डोंट वरी. मॅम, हा ही बघा, ही मी फर्स्ट चॉईस केली आहे. ओके. अँड सेकंड ही. अच्छा, मी ना घालू नको ते. हा मॅम. मॅम पण ती दुसरी पण छान वाटते. ओके, पण ट्राय करायला काय हरकत नाहीये. ही बघ, ही जास्त छान वाटते मॅम. ऍक्च्युली मला ना माझा प्रॉब्लेम तेच होत होता की सगळ्यात छान आहेत ना, त्यामुळे कळतच नाही की कुठली. हाय. अरे विक्रांत बाबा, इकडे. आजकाल तू कॉलेजला कमी, आपल्या कॅफेतच जास्त असतो. अच्छा, हा, बस चल येतो. अरे नाही, थांब रे, थांब. अरे मजाक करत होतो आपण. बोल ना, काय पाहिजे तुला? मला जरा तुझी हेल्प हवी आहे. याला तर याला हेल्प करा. आपण काय टेका घेतलाय का दुनियाला हेल्प करायचा? काय रे? आपण असं बोललो की अरे बाबा बोल ना, काय हेल्प पाहिजे तुला? अरे तू बोले वो. बोल ना, काय पाहिजे तुला? मला हे देवनिका बुक करायचंय. ये देवनिका कॅफे काय? जे काय फंक्शन आहे का? हा, फंक्शन आहे, पण अगदी मोठं नाहीये, घरगुती, अगदी छोट. म्हणजे इथे अशी लाइटिंग असेल, फुलांचं डेकोरेशन, तिथे स्टेज असेल आणि ते सगळं कळणार आहे आपल्याला, ते करूच आपण. पण फंक्शन काय आहे? बर्थडे आहे का कोणाचा? नाही, बर्थडे नाहीये, डेट आहे, प्रपोज डेट. तू अजून काही जास्त विचारू नकोस, मी तुला सगळ्या डिटेल देतो, पण मला आता फक्त बुकिंग करायचं. ह्याला आपल्याला सगळं माहितीये तुला कोणाला प्रपोज करायचंय ते. तुझ्या तर आता काय बोलतोयस? आपण काय बोललो? नाही अरे, आपण असं बोललो की कधी पाहिजे तुला देवनिका कॅफे? 1 मार्च. 1 मार्च, हा बेस्ट आहे. येस, पण अवेलेबल आहे ना? नाही. अरे आता म्हणालास बेस्ट आहे, आता म्हणतोस नाहीये. नाही, ते आपण बोललो 1 मार्च ही तारीख बेस्ट आहे, पण आपलं देवनिका नाहीये ना. अरे यार, प्लीज असं नको करूस. म्हणजे मी माझ्या स्पेशल वनला इथेच प्रपोज करायचं ठरवलंय रे. म्हणजे तसं मी इमॅजिन केलं होतं. प्लीज काहीतरी कर ना, प्लीज. अरे आपण नाही बोलतच नाहीये, मग तो डिझाईन वाला नाही बोलतोय. अरे कोण डिझाईन वाला? आणि तो का नाही म्हणतोय? अरे गब्बर, तो नाही का, तो त्याने आतला सगळा फर्निचर तोडायला घेतला तो. आणि तू काय असा उभा आहे? तू तो बोर्ड काढायला घे ना, जा जा जा. अरे कोणता फर्निचर तोडलाय? तू काय बोलला नाही आपल्याला असं? अजय गब्बर, तू पण ना भुलक्कड झालाय. अरे आत्ताच नाही का बोललेलो आपण तुला ते. अरे विक्रांत, कसं आहे, आपण हे देवनिका चेंज करायला घेतलाय. म्हणजे हा कलर वगैरे सगळा जुना झालाय. हा बोर्ड पण आपण काढून टाकणार आहे. हे टेबल खुर्च्या सगळं चेंज करणार आहे. बोले तो एकदम फुलटू फटॅक माहोल बदलून टाकणार. ते आपण नाही का बोललेलो तुला, ते काय म्हणतात रे ते, रिनोव्हेशन. कसला कठीण शब्द आहे रे, इनोव्हेशन. आठवतच नव्हता आपल्याला. हा, तर ते करायला घेतलाय आपण. 10 मार्च पर्यंत बंद असणार आहे देवनिका. काय गब्बर? असेल. अरे पण असं मध्येच माझी प्रपोज डेट कशी होणार यार? विक्रांत बाबा, अरे आपण जाम सॉरी आहे रे. आपण हे काय मुद्दामून करतोय का? कालच पाडायला घेतलंय ना आपण हे सगळं. आता त्याला किती टाइम लागेल काय पण माहिती नाही रे. आता हे कधी ठरलं?
अरे गब्बर, तू ना वडापाव खाण्यापेक्षा जरा बदाम खात जा ना, म्हणजे लक्षात राहील तुझ्या. अरे कालच नाही का डील झाली आपली, ते सगळा रिनोव्हेशन. आठवला. अरे सत्या असं काय करतो यार, म्हणजे तुझं रिन्युएशन जरा पुढे ढकल ना. म्हणजे मला देवनिकाच कॅफे हवंय रे त्या फंक्शन साठी. त्याला तुला प्रपोज करायला भेटून भेटून आपले देवनिका हॉटेल आणि डॉली वहिनीच भेटल्या काय? ए सत्या काय बोलतोयस तू? तू आता काहीतरी बोललास, आता नाही म्हणू नकोस. काय बोललास मला सांग. अरे आपण कुठे काय बोललो, म्हणजे आपण असं बोलत होतो की आता ये देवनिका अवेलेबल नाहीये ना, तर सांग ना आता आपण काय करणार. यार हे अवेलेबल नसेल तर फंक्शन नाही होणार रे. मग अरे यस तर पाहिजे ना आपल्याला. अरे मग दुसरं कॅफे बघायचं ना. अरे गब्बर, अरे गुरुजींनी मुहूर्त दिलाय ना, तो बोर्ड पाडायचा. जा ना, ते काम करणार. जा निघ जा.